नमस्कार. आपण आज महर्षी याज्ञवल्क्य याच्या संबंधी माहिती पाहणार आहोत. एक याज्ञवल्क्य ऋषी कोण होते, त्यांनी काय कार्य केले आणि ते कशामुळे प्रसिद्ध आहे, ही माहिती सर्वसाधारणपणे माहिती आहे, पण अशी विस्तृत प्रमाणात पूर्ण माहिती नाही आहे. म्हणून याज्ञवल्क्य महर्षी या संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. प्रथम आपण त्यांची कौटुंबिक माहिती पाहू. हे याज्ञवल्क्य यांचे आईवडील कोण होते, तर ऋषी ब्रह्मरात आणि देवी सुनंदा यांचे ते पुत्र होते आणि वंशंपायांचे ते भाचे होते, ज्यांनी व्यासांनी यजुर्वेद त्यांना दिलेला आहे. वंशंपायांना ते वंशंपायन हे यांचे मामा होते. अर्थात मामा असल्यामुळे लहानपणी त्यांनी शिक्षण 8 वर्षाचं असतानाच मामाकडे शिक्षण घेतलं आणि मग पर्याप्त वाटलं नाही, ज्ञानाची प्राप्ती व्हावी, सर्व ज्ञान व्हावं, म्हणून त्यांनी मामाची परवानगी घेऊन ते दुसऱ्या याच्याकडे गेलेले आहेत. शाकल्याकडे गेलेले आहेत. तर शाकल्याने ऋग्वेदाचार्य होते आणि त्यांनी ऋग्वेदाचं ज्ञान तिथे संपादन केलेलं आहे. एक दिवस काय गोष्ट झाली की हे जे पुरोहितांचं काम करतात, हे लोक पुरोहिताचं यज्ञ करा, काही हे करा ते करा, तर कर्मकांड करण्याचे, तर ते कोण्यातरी राजाकडे त्यांना पाठवत असत. तर शाकल्य हे राजा सुप्रिय यांचे पौरोहित्य करत होते. आता शाकल्यानं सांगितलं की तुमचे जे विद्यार्थी आहेत ते तुम्ही आमच्याकडे पाठवा यज्ञ करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी. तर ते याज्ञवल्क्य गेले आणि केल्यानंतर मंत्र अभिषेक वगैरे झाल्यानंतर जल मंत्रित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जल आहे, अभिषेक जल आहे, तुम्ही आता कुठं घ्या तुम्ही. तर त्यांनी घेण्याला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं कुठे ठेवू. तर ते म्हणते कुठे ठेवू मला काही माहिती नाही. मग याज्ञवल्क्य ऋषीने ते एका खांबावर टाकलं, ही आख्यायिका आहे. आणि त्याच्यानंतर मग वेली झाल्या, त्याला फुलं आले वगैरे वगैरे, आणि तो सुप्रिय राजा मग हे झाला, त्याला वाटलं की अतिशय चांगला गृहस्थ आहे. ते परत आले आणि पुन्हा त्यांनी दुसऱ्या महिन्यामध्ये किंवा 1 वर्षानंतर त्यांना शाकल्यांना विनंती केली की तुम्ही तुमचे विद्यार्थी आमच्याकडे पाठवा आणि विशेषतः तो याज्ञवल्क्य आहे त्याला पाठवा, कारण तो फार चांगला आहे. मग याज्ञवल्क्याला शाकल्य ऋषींनी ऋग्वेदाचार्यांनी सांगितलं तू जा तिथे. त्यांनी सांगितलं नाही बाबा माझा अपमान झाला, माझाच नाही तर अभिषेक जलाचा अपमान झाला, म्हणजे यज्ञाचा अपमान झाला आणि तुम्ही म्हणता म्हणून मी जाणार नाही, गुरुची चुकीची आज्ञा मी पाळणार नाही असं म्हणणारे पहिले ते याज्ञवल्क्य. नाहीतर आपल्याला शिकवतात गुरुची आज्ञा काही असो, चीर टाकून टाकून उडी घ्या. तर ते पहिले असे आहे की गुरुची चुकीची आज्ञा मी पाळणार नाही असे म्हणणारे पहिले ऋषी आहेत. तर त्यांनी सांगितलं की बाबा माझी आज्ञा पाळत नाही, माझी विद्या हे करून टाक, ओकून टाक. ठीक आहे म्हणे, मी माझी विद्या ओकून टाकतो, परंतु तुमची मी आज्ञा पाळणार नाही. ते गेल्यानंतर पुन्हा वंशंपायन जे त्यांचे मामा होते त्यांनी शिकवायला सुरुवात केली यजुर्वेद वगैरे.
आणि शिकवता शिकवता एका दिवशी काय झालं, एका राजाकडे जायचं होतं, परंतु आश्रमातला शिष्य मरण पावलं. आता आश्रमातला शिष्य मरण पावल्यानंतर दुसरीकडे हे चांगलं कार्य करण्यासाठी जाता येत नाही. आणि त्यांना तर आपण दिलेलं आहे, वचन दिलं आहे की आम्ही येतो, मग ते वाट पाहणार, मग काय करायचं याच्यामध्ये विचार करता करता वंशपायन ऋषीला तिथे जाण्यासाठी वेळ झाला. याज्ञवल्क्य सुद्धा तिथे होते. आणि कोण्याही कार्यक्रमाला उशीर होणं हे सुद्धा क्षम्य नाही, त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागते. आणि निश्चित कर्म केल्यानंतर चांगलं कर्म करणं हे तर ब्रह्महत्या आहे. म्हणून त्यावेळेची ती पद्धती होती की प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. आणि मग वंशपायननी सांगितलं त्यांच्या शिष्याला की आपल्या ब्रह्महत्याचं पाप झालं आपल्याकडून, तर कोणीतरी हे साधन करायला पाहिजे. तर आपण हे विभागून घेऊ, तू घेते का बा, तू घेते का बा, तू घेते का बा, असं कोणी हो नाही असं करत राहा. मग याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की गुरु कशाला सांगता, मी सगळं घेतो नाही, मी एकटाच प्रायश्चित्त घेतो. हे त्यांचं बोलणं वंशपायनला उद्धटपणाचं वाटलं. आणि तो स्वतःला काय समजतो, तेव्हा माझी विद्या दिसली की ओकून टाक आणि पुन्हा मला तोंड दाखव, तसं त्यांच्या मामाने म्हटलं. वंशपायनाचा व्यासाचे शिष्य होते. तेव्हा त्यांनी ठीक आहे म्हटलं, बघ मी ओकून टाकतो, वांचिक वामन झालं म्हणतात, ओकून टाक. तर ओकून टाकल्यानंतर यात आपल्या त्यांचे जे वंशपायनचे शिष्य होते त्यांनी तिथे पक्षाचं रूप घेऊन ती विद्या ग्रहण केली. आणि म्हणून त्याला ती विद्या मलिन झाली. म्हणून त्याला कृष्ण यजुर्वेद असं नाव पडलं. ते कृष्ण यजुर्वेद हे वंशपायनचं आहे आणि शुक्ल यजुर्वेद हे याज्ञवल्क्य ऋषींचं आहे. 2 भाग झाले आपल्या यजुर्वेदाचे. आता ते झाल्यानंतर तो मनस्क स्थितीत आले. याज्ञवल्क्य ऋग्वेदाचार्याने सांगितलं माझी विद्या ओकून टाक. आपले मामा म्हणतात वंशपायन, तू माझी विद्या ओकून टाक. माझं आयुष्य असंच केले. मग त्यांनी त्या हिरण्यनाभाकडे गेले. त्याचा उल्लेख आपल्या प्रश्नोपनिषदात आलेला आहे. हिरण्यनाभ तर हिरण्यनाभ महामहोपाध्याय योग विद्येचे प्रमुख होते. त्यावेळेची योग विद्या त्यांनी शिकलेली आहे. आणि मग आईला सांगितलं, बा हो माझे इतके वर्ष फुकट गेलेले आहे. तर आईने त्यांना सांगितलं की तू आता असं कर, कहो नसो की वंशपायन, मनुष्यात दोष असतातच. तुमच्या मनाप्रमाणे मनुष्य राहणार नाही. त्याच्या पुढे तुम्ही मनुष्याला गुरु करू नका, देवतेला गुरु करा. म्हणून त्यांनी त्या काळात सूर्याची उपासना केली आणि सूर्याने त्याला ज्ञान दिलं आणि तुझ्या जिभेवर सतत सरस्वती राहील असं हे केलं. त्यांनी उपासना केली. मग याज्ञवल्क्याला ऋग्वेद येत होते, सामवेद येत होते, उपासना होते आणि बृहदारण्य उपनिषद केलेला आहे. पुढे संन्याससुद्धा घेतलेला आहे. तर चारी याचं त्यांना ज्ञान होतं. म्हणून आता त्याच्यानंतर त्यांनी काय काय रचना केलेली आहे. शुक्ल यजुर्वेद केलेलं आहे. शतपथ ब्राह्मण लिहिलेलं आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये 100 अध्याय आहे. त्याच्यानंतर याज्ञवल्क्य स्मृती लिहिलेली आहे. जसं पाराचार स्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, मनोस्मृती आहे, आपली घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ती केलेली आहे. त्याला त्याच्या काळामध्ये कायदे कसे असावे, समाजाने कसं वागावं याच्याबद्दलचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी उपनिषद आहेत. 30 उपनिषदाचा आपण अभ्यास केलेला आहे. यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायामध्ये 30 उपनिषद हे दिलेले आहे. आणि बृहदारण्य उपनिषद आहे. बृहद म्हणजे खूप आणि अरण्य म्हणजे मोठं अरण्य आहे. त्याप्रमाणे हे उपनिषद हे 10 उपनिषदचे प्रमुख आहेत. त्यामध्ये सर्वात मोठं उपनिषद आहे. जवळजवळ त्याचे 400 मंत्र आहेत. याच्यामध्ये महावाक्य काय आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. कोणी म्हटलं की आम्ही ब्रह्मा आहोत तर ब्रह्मा आहे का? नाही आहे. ब्रह्मा होण्याची तेवढी तुमची योग्यता लागते.
त्याच्यामध्ये त्या काळामध्ये राजा जनक होते. विदेही म्हणतात त्यांना. विदेही याचा अर्थ विदेह देशात राहणारे राजे. विदेह देशाचं नाव आहे म्हणून पुष्कळ लोक न समजतात त्याला वैदेही विदेही विदेही म्हणजे कपडे वगैरे नसलेले असं वापरतात. ते चुकीचं आहे. तर त्याला सम्राट म्हटलं की सम्राट त्याला म्हणतात की त्या राज्याभर त्याचा अधिकार आहे. भारतवर्षाचे ते सम्राट होते. याज्ञवल्क्य मुनी त्यांना सम्राट असं म्हणतात बृहदारण्यक उपनिषदामध्ये. तर ते अतिशय विद्वान होते ते सुद्धा. आणि आतापर्यंत जसे आपण सेमिनार भरतो, कॉन्फरन्स भरतो, याला जातो त्याला जातो त्याच्यात जातो, तर त्यावेळेस सुद्धा आध्यात्मिक ज्ञानात कोण पुढे आहे प्रत्येकाचे विचार करण्यासाठी राजा जनक सभा भरवत होते असं उल्लेख. त्यामध्ये विशेष असं आहे की विदुषी गार्गी त्यावेळेस होती. विदुषी गार्गी जी होती ती वचकनू ऋषीची कन्या होती. मग तिचं नाव काही सापडत नाही आहे, परंतु गार्ग्य गोत्रात ती जन्मलेली असल्यामुळे तिला गार्गी असं नाव झालं आणि तेच पुढे प्रसिद्ध झालं. आता याज्ञवल्क्याला 2 पत्नी होत्या. एक मैत्रेयी होती, मैत्रेयी ऋषीची कन्या, आणि दुसरी कात्यायनी. कात्यायनी म्हणजे कथ गोत्रात जन्मलेली म्हणून तिला कात्यायनी असं म्हटलेलं आहे. आता हे झाली साधारणतः त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती आहे. आणि राजा जनकाने ज्यावेळेस कॉन्फरन्स भरवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्यात जे कोणी ब्रह्मनिष्ठ आहे त्यांनी माझ्या 1000 गायी मी ठेवलेल्या आहेत, त्यांना 10 सुवर्ण नाणे आहेत प्रत्येक गायीजवळ, म्हणजे 10,000 सुवर्ण मुद्रा तो घेऊन जाऊ शकतो जो ब्रह्मनिष्ठ आहे किंवा या सभेमध्ये सर्वात श्रेष्ठ जो आहे त्याला मी 1000 गायी देणार आहोत. आता तिथे सगळे विद्वान लोक, कुरुवंशाचे, पांचाल वंशाचे, सर्व भारतातले लोक जमा झाले होते. आणि मग कोणतीही कॉन्फरन्समध्ये म्हणेल का हो मी ब्रह्मनिष्ठ आहे, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, असं साधारणतः कोणी म्हणत नाही. मग त्यावेळेस कोणीच काही म्हणत नाही. तेव्हा याज्ञवल्क्य मुनी आपल्या शिष्याला म्हणतात की जा आणि त्या गोशाळेतल्या 1000 गायी तू आपल्या आश्रमात घेऊन जा. तो घेण्यासाठी उठला आणि आश्रमात त्या गायी घेऊन जातो. त्यावेळेस बाकीचे ब्राह्मण लोक जे होते, शाकल्येचा मुलगा होता, कहोड ऋषी होते. कहोड ऋषी म्हणजे अष्टवक्राचे वडील आहेत. शाकल्य आहे, अरुणी आहे, उचत्त आहे आणि शाकल्येचा मुलगा विदर्भ आहे. असे बरेचसे पंडित विद्वान ब्राह्मण तिथे होते. आणि त्यांनी मग त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याचं बृहदारण्य ज्यावेळेस विषय येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते डिटेल असं सांगता येईल. आणि तेव्हा मग राजा याज्ञवल्क्य महर्षी म्हणतो की मी ब्रह्मनिष्ठ जे आहे त्याला तर नमस्कार करतो, नमस्काराला प्राप्त आहे, परंतु मला गायीची आवश्यकता आहे म्हणून मी गायी घेऊन जातो. आता मग लोकांना असं वाटतं की गायी घेऊन जातो म्हणजे याचं संसारिक जीवन सुरूच आहे ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गायी पाहिजे. मग हा कशाला ब्रह्मनिष्ठ म्हणतो. त्यामुळे त्याच्यावर शंका घेतली आणि पुढे वादविवाद आहे. तो बृहदारण्यात फार सुंदर असं दिलेलं आहे. तर हा झाला त्यांच्या कौटुंबिक आणि एकंदर विषयाचा भाग. आता तत्त्वज्ञानाचा भाग पाहू. आपण ते उपनिषद केले, याज्ञवल्क्य स्तुती केली, बृहदारण्य उपनिषद केलं, यजुर्वेद लिहिलं, हे सगळं झालं. तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचं सगळं त्यांना नॉलेज होतं. इव्हन योगाचं नॉलेज होतं, हिरण्यनाथकडून घेतलेलं आहे. त्या दृष्टीनं ते ब्रह्मण. तर गोष्ट अशी आहे की आयुष्य बरंच झाल्यानंतर आता याज्ञवल्क्य अतिशय श्रीमंत होतं. प्रत्येक वेळेस राजा जनक म्हणते कशासाठी आले बा तुम्ही, तुम्हाला गाई पाहिजे का, हे पाहिजे का. शास्त्रार्थ करून आपली वरिष्ठता सिद्ध करून
तत्वज्ञान सांगून तत्वज्ञान जो ऐकणारा असतो त्यांना तो बक्षीस देतो. असं करून पुष्कळ संपत्ती त्यांनी जमवलेली होती. या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये याज्ञवल्क्य महर्षी आणि एकनाथ महाराज हे दोनच श्रीमंत होते आणि त्यांना कशाची जजात नव्हती, एवढे ते श्रीमंत होते. तर ते मैत्रीला म्हणाले की माझा आता वय झालेलं आहे, गृहस्थाश्रम झालेला आहे, आता मला अरण्यात जायचं आहे आणि अरण्यात जाऊन मनन चिंतन करून मी पुढे संन्यास घेणार आहे. त्यामुळे कात्यायनी आणि तुझ्यामध्ये भांडण होऊ नये संपत्तीसाठी, म्हणून मी तुला संपत्ती ही सगळी दोघीमध्ये वाटून देणार आहे. तेव्हा ते म्हणते की मला एन अहम न अमृतच्या किम अहम तेन करूया, म्हणजे ती संपत्ती घेऊन मला अमृत मिळणार आहे का, मी अमर होणार आहे का. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात नाही, संपत्ती आवश्यक आहे परंतु ती जीवनासाठी सुखप्राप्तीसाठी आवश्यक आहे, परंतु त्यांनी अमृतत्व प्राप्त होत नाही. मग ती म्हणते बघ मला हे घेऊन काय करायचं, मी त्याचं काय करणार आहे, तर मी अमृत होईल, अमर होईल अशी जी विद्या आहे ती मला शिकवा. तेव्हा त्यांनी काय म्हटलं आहे, आत्मनस्तु कामाय सर्वं भवती. हे जे आहे हे आत्म्यासाठी सर्व प्रिय आहेत. जगामध्ये हे जे वस्तू आहे, धन आहे, मुलं आहेत, प्रॉपर्टी आहे, जे काय आहे ते आपल्या आत्म्यासाठी हे आहे, प्रिय आहे. तेव्हा तो म्हणतो आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधी घ्या चित्तव्य. म्हणजे आत्मा कशाला म्हणतात, तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की अरे मैत्रिणी, पत्नीसाठी पती हा पती म्हणून प्रिय नसतो, तर तो आपल्यासाठी असतो. लक्षात आलं, पती हा पती म्हणून प्रिय नसतो, तो आपल्या प्रयोजनासाठी प्रिय असतो. मुलगा पुत्रा म्हणून तो प्रिय नसतो, तर आपल्या सुखासाठी तो प्रिय असतो. याचा अर्थ मला मुंबईहून एकाचा माझ्या फोन आला होता 5-6 वर्षापूर्वी. हे तत्वज्ञान काय सांगून राहिले बघ, हे तर खरी गोष्ट आहे, आपल्यासाठी सगळं आहे. मग हा स्वार्थीपणा झाला ना, हा स्वार्थीपणा झाला. मुलाने चांगलं वागलं तर आपल्याला प्रिय, मुलाने बेकार वागलं त्या स्वार्थीपणा झाला. तेव्हा पुढचा जो श्लोक आहे तो द्रष्टव्य, आत्म्याला पाहावं, आत्म्याला ऐकावं, आत्म्याचं चिंतन करावं आणि त्याचं ध्यान करावं. हे संपूर्ण प्रोसेस ज्यावेळेस केली त्यावेळेस मग ते लागू होते, अन्यथा ते सर्व भासमान आहे, बरोबर आहे. म्हणून त्याचा अर्थ तसा नाही. म्हणून स्वामी विवेकानंदाने म्हटलं की जो आपल्यापासून दुसऱ्याला वेगळं समजतो तो वेगळं समजणारा मनुष्य तुमचा पराभव करतो. म्हणजे त्याला आपल्या सोसायटीमध्ये ज्याला वननेस म्हणतात, अद्वैत म्हणतात, अद्वैत तत्वज्ञान, तुमचा आणि माझा आत्मा एकच आहे याची अनुभूती आल्यानंतर मग ते पहिलं वाक्य हे आहे ते आत्म्यासाठी आहे, आपल्या अन्यथा ते भासमय आहे. म्हणून त्याच्यानंतर इदम सर्व यत् अयम आत्मा, इदम सर्व खलु इदम ब्रह्म असं म्हटलं ना, ते सगळं जे आहे ते ब्रह्मच आहे याची प्रचिती आली पाहिजे. हे म्हणणं अलग आहे शब्दाने, परंतु हे जे सगळं आहे ते ब्रह्माचं स्वरूप आहे, ब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे ते. आणि आपण काही वेगळे नाही, परंतु आपण वेगळेपणा सेपरेटनेस करतो म्हणून त्याला दुःख होते. कोणाबद्दल ईर्ष्या द्वेष केव्हा होतो, त्याला वेगळं समजतो म्हणून होतो, अन्यथा होत नाही. त्याच्यानंतर वामदेव काय म्हणतो, मी सांगितलं त्या ऋग्वेदात 4थं मंडल आहे ते 26व्या याच्यात पहिला हे जे श्लोक आहे की त्याला ब्रह्माला जाणणारा ब्रह्म होतो. आपण म्हणतो मनात
ती वस्तू माहीत आहे, मला माहीत आहे, हे माहीत आहे, ते माहीत आहे, सगळं माहीत आहे. परंतु आध्यात्मिक क्षेत्रात जाणणारा, नॉर ऑफ द सेल्फ बिकम सेल्फ, जाणणारा. तुम्ही जर बुद्धाला जाणलं तर तुम्ही बुद्ध झाले पाहिजे. तुम्ही शंकराला जाणले तर शंकर झालं पाहिजे. तुम्ही हनुमानाची पूजा करता तर तुम्ही हनुमान झाले पाहिजे, जेव्हा तुम्ही जाणलं असं होते. म्हणून त्याला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला ते प्राप्त केल्यानंतर आहे. आत्मा आपल्याला माहिती नाही, आपण आत्म्याचं संशोधन करतच नाही. आपण शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, याच्यावर जगत असतो. आत्म्याचं आपण काहीही संशोधन करत नाही, आत्म्यावर ध्यान करत नाही. आत्म्याचं ध्यान केल्यानंतर जे ध्यान करणारे लोक असतात तेव्हा ते आपल्या जन्माच्या ज्या स्मृती असतात, आपण बरे वाईट काम केलेले असतात ते वर येतात. आपण जर पहिले वाईट काम केले तर ध्यान करताना त्या वाईट गोष्टी उफाळून येतात, म्हणून ध्यान करणारे ध्यान सोडून देतात. म्हणून त्याचं सतत निधिध्यासन केल्याशिवाय ते काही प्राप्त होत नाही. म्हणून आत्मा प्राप्त करणे आणि परब्रह्म हे करणे हा याचा विषय आहे. आता पुष्कळ ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपण ईश उपनिषदात म्हटलेलं आहे की सूर्याची उपासना करताना तू तुझं तेज काढून टाक आणि आम्हाला तुझ्या मागे जो आहे पुरुष आहे त्याला बघायचं आहे. तुझं जे रूप आहे, तुझं जो तेज आहे, त्यामुळे आम्ही टिकून जातो. आपण पाहतो जगामध्ये कोणी खूप मोठा झालेला असतो, ते असतो, विद्वान असतो, संपत्ती घेतलेला असतो, आपण पण त्याच्या मागे कोणही काही पाहत नाही. म्हणून सूर्याला असं म्हटलं की सूर्य तुझं तेज काढून टाक, मागे घे आणि तुझ्याकडे जो पुरुष आहे ते मला पाहायचं आहे. तेव्हा याज्ञवल्क्य मुनी म्हणतात की तुझ्या मागचं जे तेज आहे, तुला ते चालवणारा आहे, तो जो पुरुष आहे तो आणि मी एकच आहे. मला तू इतका प्रकाश देत असतील, मला मी साधारण असेल, तरीही तुला जो चालवतो, तुला जो शक्ती प्रदान करतो तोच मला शक्ती प्रदान करतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी असं म्हणायला हरकत नाही. याप्रमाणे याज्ञवल्क्य महर्षी याच्याविषयी माहिती बरीच सांगण्याची आहे, परंतु थोडक्यात अशी हे करू आणि ज्यावेळेस बृहदारण्यक उपनिषद आपण सांगू त्यावेळेस डिटेल चर्चा करू. पुढच्या रविवारी आपण कठोपनिषद यांचा अभ्यास करू.